ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी दुर्घटनेच्या संदर्भातली। मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे शहराजवळच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरचा जुना पूल कोसळला। या दुर्घटनेत अनेक पर्यटक वाहून गेले। त्यातील 38 पर्यटकांना एनडीआरएफच्या टीमनं स्थानिक रेस्क्यू टीमनं रेस्क्यू केलंय। आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भीती आहे। त्याचं घडलं असं की पावसाळ्यात कुंडमळ्यात पर्यटक नेहमीसारखीच गर्दी केली। आज त्यांनी रविवार असल्यानं दुपारी 3च्या सुमारास पर्यटकांनी मोठी गर्दी केली। काही जण पुलावर उभे होते। यावेळी अचानक पूल कोसळला। त्यानंतर काही जण नदीत पडले आणि वाहून गेले। याची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं। युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आलं। मात्र पर्यटक जर नेहमी इथे येत असतात तर त्यांच्या सुरक्षेसाठी कोणती उपाययोजना का नव्हती असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। दरम्यान या जुन्या पुलाची डागडुजी का केली नव्हती असा सवाल सुद्धा उपस्थित होतो। आता तिथं युद्धपातळीवरती रेस्क्यू ऑपरेशन केले जाते। संध्याकाळचे 6:30 वाजत आहेत। दिवस मोठा असला तरी पुढच्या काही मिनिटांमध्ये अंधार पडू शकतो, प्रकाश कमी होऊ शकतो। मग अशा वेळी रेस्क्यू ऑपरेशन करायला अनेक अडचणी येऊ शकतात। मग रात्री हे रेस्क्यू ऑपरेशन केलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण पाण्याचा प्रवाह प्रचंड आहे। रेस्क्यू ऑपरेशन राबवताना अनेक अडचणींचा सामना या टीमला करावा लागतोय आणि हा जो गर्डर आहे, पुलाचा जो सांगाडा आहे, तो सांगाडा बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेतली जाऊ शकते। कदाचित क्रेन तिथं पोहोचलेले आहेत आणि त्या क्रेनच्या मदतीनं सांगाडा बाहेर काढल्यानंतर कळेल की या सांगाड्याच्या खाली किती जण अडकलेले होते। आणि गणेश दुडम आपले प्रतिनिधी पुन्हा आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गणेश, मदत कार्याच्या संदर्भातली काय अपडेट आहे आत्ताची? गणेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे। 4 दृश्य आहेत बघा, वेगवेगळी दृश्य। मदत कार्य तिथं युद्धपातळीवर केलं जातं आहे। पूल कोसळल्याच्या नंतरची वाहून जातानाची दृश्य एका बाजूला आहेत, जेव्हा ते पर्यटक पडले। अगदी दुर्घटना घडल्याच्या नंतरच्या काही मिनिटामधली ती दृश्य आहेत। पहिल्या विंडोमधली, दुसऱ्या विंडोतली एक व्यक्ती तिथं अडकला आहे, मदत पाहिजे, पण पाण्याचा प्रवाह प्रचंड आहे आणि त्या व्यक्तीला तिथून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। पुलाच्या लोखंडी गर्डरच्या खाली काही व्यक्ती अडकले होते आणि त्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण ती व्यक्ती मृत्युमुखी पडलेली आहे अशी सुद्धा आपल्याला माहिती तिथल्या रेस्क्यू टीमनं दिली। गणेश दुडम पुन्हा आपल्यासोबत जोडले गेले। गणेश, काय अपडेट्स? मुसळधार पाऊस सुरू झाला। त्या मुसळधार पावसामुळे गणेश तुम्हाला थांबवतो। तुमचा नेटवर्कचा काहीतरी इश्यू आहे, त्यामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाही आहे। पुन्हा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करेन। पण आता गणेश जे सांगत होते त्यातनं जे कळलं ते असं आहे की तिथे पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। वरून मुसळधार पाऊस आणि धार जी आहे ती पाण्याची, कदाचित ती सुद्धा मग वाढू शकते। जर मुसळधार पाऊस आला तर पाण्याची आवक वाढेल त्या बंधाऱ्यामध्ये। इंद्रायणी नदी आहे, मोठी नदी आहे ही, आणि मग इंद्रायणीत आवक वाढल्यानंतर मग या पाण्यामध्ये आणि वरून कोसळणारा पाऊस याच्यात मदत कार्य चालू ठेवणं हे बाकी पथकासाठी सुद्धा थोडंसं धोकादायक ठरू शकतं। त्यामुळे आणि अंधार पडू शकतो पुढच्या काही मिनिटांमध्ये। 6:30 वाजलेत अजून। या सगळ्या दुर्घटनेमध्ये गणेश पवार नावाची एक व्यक्ती आहे, एक तरुण आहे, तो बचावला थोडक्यात। त्याने सगळी हकीकत सांगितली आहे, काय घडलं नेमकं, जरा ऐकूया आपण ते। पूल अचानक पडल्यामुळे मी सुद्धा खाली पडलो होतो पाण्यात। मी पाण्यातनं वर निघालो, 4 ते 5 जणांना मी पण वरती काढलं। वरती काढल्यानंतर मी पलीकडे गेलो, माझी गाडी घेतली दुसरी आणि इकडनं इंदोरीवरनं परत आलो। तशी पूर्ण पुलावरती आहे ना 200 ते 250 लोक होते। वाहून अंदाजे 2 ते 3 गेले असतील।
तर काही वेळापूर्वी तिथं पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली असं कळतंय. त्याचा परिणाम स्वाभाविकपणे या मदत कार्यावरती होऊ शकतो. आता नेमके किती लोक खाली दबले गेलेले आहेत पुलाच्या सांगाड्याखाली हे कळू शकलेलं नाही आहे. अंदाजही त्याचा येत नाही आहे. पण जी माहिती मिळते त्यानुसार काही लोक निश्चितपणे या तिथं अडकलेले. स्थानिक नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा ऐकूया. घरी येऊन गॅस एका जागेवर थांबलो होतो, डायरेक्ट पूल खाली पडला. आणि मग आम्ही तिथं पाय बी अडकले होते जरा. साईडला सरकलो. किती लोक होते तुम्ही आम्ही 6-7 जण होतो. आणि तुम्ही लोक कुठून आला? आम्ही माळून गेलो. मग आता अजून किती लोक पडले असतील आतमध्ये अंदाजी? आहेत तिथं ते 1-2 जण अडकलेले आहेत खाली. तर तिथला जो प्रत्यक्षदर्शी होता त्यांनी माहिती दिली की काही जण अजून अडकल्याची भीती व्यक्त होती आहे. पण एक एक जीव वाचवण्यासाठी NDRFची टीम आणि स्थानिक तिथल्या ज्या वेगवेगळ्या संघटना संस्था आहेत त्यांच्याकडून सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर राबवलं जात आहे. पण या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये काही अडचणी येत आहेत. आपल्याला माहिती आहे की NDRFचे अधिकारी दीपक तिवारी आपल्या सोबत आहेत. दीपकजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? जी, आपकी आवाज आ रही है। क्या आप बता पाएंगे कि ये रेस्क्यू ऑपरेशन कब तक चलेगा? कितने लोग अभी भी पानी में है? कुछ जानकारी है आपके पास? देखिए, अभी तक कुल मिलाकर के 41 लोगों को यहाँ से कोलैप्स फ्रैक्चर से निकाला जा चुका है। हाँ, जिसमें से अभी जो है वी कैन नॉट से कि कितने इसमें से डेथ थे। कुछ लोग इंजर्ड थे जो अनरिस्पॉन्सिव थे, जिनकी संख्या 2 से 3 के बीच है, बाकी सभी लाइव थे। फर्दर ये ऑपरेशन तब तक चलेगा जब तक कि हम इस बारे में श्योर नहीं हो जाते कि अभी और कोई ट्रैप नहीं है इसमें अंदर। दीपक जी, अभी बारिश भी आ रही है, ऊपर से पानी का बहाव भी है और अंधेरा भी होने वाला है, तो क्या ये ऑपरेशन रात में भी चलेगा? जी देखिए, ऐसा है कि जब तक कि हमें इस बात की श्योरिटी नहीं होती कि अंदर पानी में नदी में कोई ट्रैप नहीं है, तब तक हम ऑपरेशन चलाएंगे। रात होने पर भी ऑपरेशन जो है लाइट की मदद से चलाया जाएगा। दीपक जी, आपको क्या दिक्कतें आ रही है ये ऑपरेशन में? देखिए, ये जो कुंडमला का इलाका है, यहाँ पे जो इंद्रायणी नदी है, इसमें काफी बोल्डर्स हैं, चट्टान है, मतलब रॉकी स्ट्रक्चर है, तो इसमें बोट्स को इस पर्टिकुलर जगह में चलाने में दिक्कत है। लेकिन हमने उससे बचने के लिए जहाँ पे रॉकी स्ट्रक्चर खत्म होकर स्टेबल वाटर है, वहाँ पे बोट चला रखी है और हाँ। यहाँ पर भी रोप रेस्क्यू की मदद से जो है ऑपरेशन चला रहे हैं। ओके। NDRF इस तरीके के ऑपरेशंस को डील करने के लिए पूरी तरीके से ट्रेंड है हाँ हाँ, और हम लोग उसको यूज करते हुए वेरियस टेक्निक्स को ऑपरेशन चला रहे हैं और तब तक चलाएंगे जब तक कि हमें इस बात की श्योरिटी नहीं मिल जाती कि अभी कोई और अंदर ट्रैप नहीं है। दीपक जी, बहुत बहुत धन्यवाद, आपने जानकारी दी। लेकिन एक सवाल का जवाब चाहिए आपसे। ये जहाँ पे दुर्घटना घटी है वहाँ पे रॉकी पूरा एरिया दिख रहा है, लेकिन ये आगे चल के क्या ये पानी का बहाव यही है, ऐसा ही है, या वहाँ पे कोई ज़्यादा पानी है? नहीं, देखिए, इससे थोड़ा आगे जाके करीब 1 किलोमीटर आगे जाकर बहाव जो है थोड़ा स्टेबल है, लेकिन वहाँ भी बहाव काफी ज्यादा है। हाँ वहाँ पे हमारी टीम बोट्स का इस्तेमाल करते हुए देख रही है कि कोई बह करके आगे ना जाए। हाँ, तो अभी तक वहाँ पे कोई नहीं मिला है, जिससे ऐसा लग रहा है कि आगे कोई बह के नहीं गया है। लेकिन पूरी जानकारी तभी दे पाएंगे जब हम ऑपरेशन क्लोज करने के स्टेज पे आएंगे। ओके। और कितने लोग अभी तक आपने बाहर निकाले हैं? कितने लोगों की जान गई है? क्या अधिकृत आंकड़ा आप बताएंगे? देखिए, कुल मिलाकर के 41 लोगों को निकाला गया है, जिसमें से 2 लोग अनरिस्पॉन्सिव थे, तो शायद वो डेथ कर गए, लेकिन उनके बारे में ज्यादा जानकारी डॉक्टर्स की टीम देगी। हाँ, लेकिन वो लोग अनरिस्पॉन्सिव थे, उनका कोई रिस्पॉन्स नहीं मिल रहा था। और ये जो 41 लोगों को आपने बाहर निकाला, क्या ये इंजर्ड है? क्या है उनकी हालत कैसी है? उसमें से 2 लोग अनरिस्पॉन्सिव थे, तो शायद से उनका जो है रिस्पॉन्स हमें नहीं मिल रहा था, तो आगे की क्लैरिटी डॉक्टर्स की टीम बताएगी। बाकी करीब 5 लोग थे, इंजर्ड थे। ओके, जी ठीक है। अभी आपके हेल्प के लिए आप वहाँ पे ये रेस्क्यू ऑपरेशन चला रहे, आपकी मदद के लिए और कौन कौन सी टीम आपके साथ है?
यहाँ पे लोकल वॉलंटियर्स की टीम है, एनडीआरएफ की 2 टीमें हैं, लोकल पुलिस है और सीआरपी की भी टीम आई हुई है। जी। पुलिस और प्रशासन मदद में जुटा हुआ है, सारे लोग मिलकर के कोऑर्डिनेटेड वे में ऑपरेशन चला रहे हैं। आप और hopefully लोगों हम को जल्दी क्या इसको आह्वान close करेंगे? करेंगे, लोगों सभी को लोगों को क्या निकालने आह्वान के बाद। करेंगे? जी लोगों को क्या आह्वान करेंगे आप? देखिए, लोगों को यही आह्वान करेंगे कि बारिश का समय है और इस तरीके से ऐसे इलाकों में कम जाएं जहां पर किस तरीके की दुर्घटनाएं संभावित है। प्रशासन ने भी इस बारे में भी अलर्ट दिया हुआ है कि बारिश के मानसून के सीजन में किन जगहों पे जाने से बचना चाहिए। तो मेरा लोगों से यही आह्वान है कि ऐसे जगहों पे ना जाए जहां पे इस तरीके की दुर्घटनाएं हो सकती हैं और अपने आप को सुरक्षित रखें, सेफ रखें। बहुत बहुत शुक्रिया। आखिरी सवाल मैं आपसे पूछना चाहता हूं कि ये जो ब्रिज का गर्डर है, ये क्या इसको निकालने के लिए अपने जो क्रेन लेके आए हैं वो अभी काम शुरू कर दिया उसने? हाँ, वो काम अभी शुरू हो रहा है, उसमें थोड़ा समय लगेगा क्योंकि गर्डर काफी भारी है और उसको थोड़ी देर में निकाला जाएगा, थोड़ा समय लगेगा इसमें, पर प्रोसेस स्टार्ट हो गया है। ओके, बहुत बहुत शुक्रिया। आपने न्यूज 18 लोकमत से सारी जानकारी शेअर की। तर प्रत्यक्ष स्थळी काय रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे ते त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला। आणि त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही आहे की 41 जणांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। 2 जणांचा रिस्पॉन्स नाही आहे, याचा अर्थ आधीच कळलं की दोघांचा मृत्यू झाला। हा आकडा थोडासा वाढू शकतो, पण आपण आशा करूया की मृतांचा आकडा हा वाढणार नाही आणि जे सगळे बाहेर काढलेलं आहे ते सुखरूप आपल्या घरी परततील। पण आता एनडीआरएफने सांगितलं की पावसाळ्याच्या या दिवसांमध्ये आपण सगळ्यांनी स्वतःची, आपल्या कुटुंबियांची, सगळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे।